गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण टॉपिक पाहतोय हायड्रोकार्बन्स आणि हायड्रोकार्बन्समध्ये आपण फर्स्ट हायड्रोकार्बन डिस्कस करतोय अल्केन्स. तर अल्केन्समध्ये पहा आपण मेन पॉईंट पाहतोय प्रिपरेशन ऑफ अल्केन्स. तर याच्यामध्ये आपण लास्ट लेक्चरला फ्रॉम कार्बॉक्झिलिक ॲसिड ही मेथड आपण पाहिली होती. पहा न्यू मेथड स्टार्ट करण्यापूर्वी आपण जी फर्स्ट मेथड पाहिली होती फ्रॉम अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स त्याच्यावरती मी तुम्हाला होमवर्क दिला होता. त्या होमवर्कमध्ये हा एक क्वेश्चन होता. पहा त्या क्वेश्चनचं ॲन्सर आधी आपण डिस्कस करूया आणि मग आपण न्यू मेथड स्टार्ट करूया. पहा हा तुम्हाला काय दिला होता, रिएक्टंट दिला होता आणि ॲरोवरती काय लिहिलं होतं, H2 इक्विव्हॅलंट अँड प्लॅटिनम. इथे सर्वांच्या लक्षात हा कंपाऊंड कोणता सांगा. पहा इथे काय आहे, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे, इथे आहे कार्बन कार्बन डबल बॉन्ड. म्हणजे हा काय आहे अल्काइन आणि हा काय आहे अल्किन. आणि तुम्हाला H2चा एकच इक्विव्हॅलंट दिलेला आहे, म्हणजे एकच मोल दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला ॲडिशन एकतर इथे करावं लागेल किंवा इथे करावं लागेल. ॲडिशन कुठे करायची, अल्काइन्समध्ये, बिकॉज अल्काइन्स आर मोर रिएक्टिव्ह दॅन अल्किन्स. अल्किनपेक्षा अल्काइन हे कसे असतात, मोर रिएक्टिव्ह असतात. म्हणजे हा जो H2 आहे तो H2 आपल्याला कुठे ॲड करावं लागेल, इथे ॲड करावं लागेल. त्यापूर्वी पहा हे टर्मिनल आहे, हे टर्मिनल म्हणजे काय असतं सांगा, CH3 असतं. हे किती लाईन जंक्शन आहे, 4 लाईन जंक्शन. पहा इथं फर्स्ट आहे, हे सेकंड थर्ड आणि इकडे आलेली 4. म्हणजे हे जे 4 लाईन जंक्शन आहे ते 4 लाईन जंक्शन काय आहे सांगा, C. 4 लाईन जंक्शन म्हणजे काय असतं, C. इथेही काय आहे 4 लाईन जंक्शन आहे, म्हणजे इथेही काय आहे C आहे. समजलं सर्वांना आहे. तर हे काय होतं CH3C ट्रिपल बॉन्ड C. हे 2 लाईन जंक्शन आहे म्हणजे काय आहे CH2 आहे. इथे तर काही प्रॉब्लेम नाही आहे. पहा H2 2 हायड्रोजन. एक H तुम्ही कुठे अटॅच करणार, ह्या कार्बन ॲटमला. एक H तुम्ही कुठे अटॅच करणार, ह्या कार्बन ॲटमला. मग आपल्याला कंपाऊंड काय मिळेल, तर आपल्याला कंपाऊंड मिळेल CH3CH डबल बॉन्ड CH. इथं H अटॅच होणार, इथे H अटॅच होणार, बॉन्ड एक रिमूव्ह होणार. कोणता बॉन्ड होणार, डबल बॉन्ड होणार. हा CH2 ॲज इट इज. त्यानंतर हे तर आय थिंक सर्वांना आलंच असेल. हे काय आहे सांगा, CH3 पुढे हे H, त्यानंतर हे. समजलं. तर हा होता तुमचा प्रोडक्ट. समजले सर्वांना. हे नोट करा. आपण नेक्स्ट मेथड स्टार्ट करूया. पहा आपण पॉईंट पाहतोय प्रिपरेशन ऑफ अल्केन्स. तर याच्यामध्ये ऑलरेडी आपण 3 मेथड कंप्लीट केलेत आणि आज आपण पाहतोय 4th मेथड फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजंट. तर हे ग्रिग्नार्ड रिएजंट म्हणजे काय असतात ते आपण फर्स्ट पाहूया. पहा हा जो ग्रिग्नार्ड रिएजंट आहे तो आहे ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड. दिस इज ऑर्गॅनोमेटॅलिक. दिस इज ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड. ग्रिग्नार्ड रिएजंट इज ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड. हे ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड म्हणजे काय असतात, पहा याचं मिनिंग आपण पाठीमागे पाहिलं होता कोरेहो सिंथेसिसमध्ये. द कंपाऊंड्स विच कंटेन्स कार्बन मेटल बॉन्ड. द कंपाऊंड्स विच कंटेन्स कार्बन मेटल बॉन्ड आर कॉल्ड ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड. ज्या कंपाऊंडमध्ये कार्बन आणि मेटल याच्यामध्ये बॉन्ड असतो त्या कंपाऊंडला आपण काय म्हणतो, ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड असं म्हणतो. समजलं सर्वांना. तर हा जो ग्रिग्नार्ड रिएजंट आहे तो सुद्धा कसा आहे, ऑर्गॅनोमेटॅलिक आहे, कारण त्याच्यामध्ये काय आहे, कार्बन आणि मेटलमध्ये बॉन्ड आहे. ग्रिग्नार्ड रिएजंटचं प्रिपरेशन आधी आपण करूया. प्रिपरेशन ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट. काय करायचं आहे, तर याच्यामध्ये फर्स्ट आपल्याला घ्यायचं आहे अल्काइल हॅलाइड. दिस इज अल्काइल हॅलाइड RX. अल्काइल हॅलाइड आणि अल्काइल हॅलाइडची रिएक्शन करायचे आहे Mg मेटलसोबत. Mg मेटल म्हणजे कोणा, मॅग्नेशियम मेटलसोबत करायचे आहे इन प्रेझेन्स ऑफ इथर. इन प्रेझेन्स ऑफ इथर. काय होईल, फक्त हा काय करा, Mg ह्या Rच्या आणि Xच्या मधल्या बरोबर म्हणजे काय तयार होणार, RMgX तयार होणार. RMgX अँड दिस इज कॉल्ड ग्रिग्नार्ड रिएजंट. तर RMgXला काय म्हणतात, ग्रिग्नार्ड रिएजंट असं म्हणतात. आणि तो कसा तयार करायचा आहे, तर अल्काइल हॅलाइडचे रिएक्शन मॅग्नेशियम मेटलसोबत केल्यानंतर इन प्रेझेन्स ऑफ इथर काय तयार होतो, ग्रिग्नार्ड रिएजंट तयार होतो. याचं नाव काय लिहिणार, R म्हणजे काय सांगा, तर R म्हणजे अल्काइल ग्रुप असतो, त्यामुळे इथं आपण फर्स्ट काय लिहितोय अल्काइल. Mg म्हणजे काय, मॅग्नेशियम, अल्काइल मॅग्नेशियम आणि हॅलोजन आहे, त्यामुळे काय लिहायचं, हॅलाइड. अल्काइल मॅग्नेशियम हॅलाइड. अल्काइल मॅग्नेशियम हॅलाइड इज कॉल्ड ग्रिग्नार्ड रिएजंट. GR म्हणजेच काय, तर ग्रिग्नार्ड रिएजंट. समजलं सर्वांना. तर ग्रिग्नार्ड रिएजंट म्हणजे काय, तर अल्काइल मॅग्नेशियम हॅलाइड.
अल्काइल मॅग्नेशियम हॅलाइड इज कॉल्ड ग्रेग्नार्ड रिजन. पहा आपण याचे काही एक्झाम्पल्स पाहूया. पहा एक्झाम्पल फर्स्ट एक्झाम्पल RX आहे. R म्हणजे काय, एनी अल्काइल ग्रुप और अराइल ग्रुप. इथं तुम्ही R कोणताही ठेवू शकताय, कोणताही अल्काइल ग्रुप तुम्ही ठेवू शकताय किंवा कोणताही तुम्ही अराइल ग्रुप पण ठेवू शकताय. पहा आपण R म्हणजे काय घेतलाय, मिथाइल ग्रुप. त्यानंतर X म्हणजे काय, तर X म्हणजे एनी हॅलोजन ॲटम. फॉर एक्झाम्पल आपण इथं घेऊया आयोडीन, तर हा झाला CH3I अल्काइल हॅलाइड. कोणता आहे, मिथाइल आयोडाइड. प्लस याची रिएक्शन कोणासोबत करायची, Mg मेटल सोबत करायची इन प्रेझेन्स ऑफ इथर. पहा काय तयार होणार, हा Mg फक्त या CH3 आणि आयच्या मधल्या म्हणजे काय तयार होईल, पहा CH3Mg आय तयार होईल. CH3MgIचं नाव आपल्याला काय सांगता येईल, CH3 म्हणजे मिथाइल, Mg म्हणजे मॅग्नेशियम आणि आयोडीन आहे त्यामुळे काय लिहायचं, आयोडाइड. मिथाइल मॅग्नेशियम आयोडाइड. समजलं. तर हा आहे ग्रेग्नार्ड रिजन. त्यानंतर आपण सेकंड तयार करूया. पहा सेकंड आहे इथाइल ग्रुप CH3CH2Br. पहा इथे आपण कोणता अल्काइल हॅलाइड घेतलाय, इथाइल ब्रोमाइड. इथाइल ब्रोमाइड IUPAC नेम काय, ब्रोमो इथेन. समजतं ना. याचा IUPAC नेम काय, आयोडोमिथेन. याचं IUPAC नेम काय, ब्रोमो इथेन. प्लस काय करायचं, Mg मेटल इन प्रेझेन्स ऑफ इथर. काय तयार होईल, CH3CH2. पहा ह्या कार्बनच्या आणि ह्या ब्रोमिनच्या मध्ये हा Mg फक्त ॲड करायचा आहे. Mg पुढे काय आहे, Br. पहा याचं नाव काय असेल, CH3CH2 म्हणजे काय असणार, इथाइल. Mg म्हणजे मॅग्नेशियम आणि ब्रोमिन आहे त्यामुळे काय लिहायचा, ब्रोमाइड. इथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड. समजलं. तर हे सर्व काय आहेत, ग्रेग्नार्ड रिजन. तुम्ही इथं ॲरोमॅटिक रिंगसुद्धा घेऊ शकता. ह्या आरच्या ठिकाणी तुम्ही ॲरोमॅटिक रिंगसुद्धा घेऊ शकता, नो प्रॉब्लेम. पहा ए म्हणजे ॲरोमॅटिक रिंगला X किंवा आपण एक्झाम्पल्स पाहूया त्याचा, नो प्रॉब्लेम. पहा बेन्झिन रिंग आणि बेन्झिन रिंगला काय अटॅच आहे, तर बेन्झिन रिंगला अटॅच आहे Cl. दिस इज ॲरोमॅटिक हॅलाइड. याचं नाव काय असेल मग, दिस इज क्लोरो आणि याचं नाव बेन्झिन, क्लोरोबेन्झिन. प्लस पहा रिएक्शन गॅससोबत करायचं आहे, Mg मेटलसोबत इन प्रेझेन्स ऑफ इथर. पहा काय तयार होईल, हा Mg फक्त ह्या कार्बनच्या आणि ह्या हॅलोजनच्या मध्ये फक्त लिहा म्हणजे काय तयार होईल, पहा बेन्झिन रिंग, पुढे हा Mg आणि त्याला अटॅच हा Cl. दिस इज ऑल्सो कॉल्ड ग्रेग्नार्ड रिजन. याचं नाव काय आहे, दिस इज कॉल्ड pH म्हणजे काय, फिनाइल. Mg म्हणजे काय, मॅग्नेशियम, फिनाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड, क्लोराइड. Cl आहे त्यामुळे क्लोराइड, फिनाइल मॅग्नेशियम क्लोराइड. तुम्ही तर हॅलोजन कोणताही घेतला तरी चालतो, ब्रोमिन घ्या, आयोडीन घ्या, कोणतं घ्या. समजले सर्वांना आहे. तर हे झालं प्रिपरेशन ऑफ ग्रेग्नार्ड रिजन. समजले सर्वांना आहे, हे नोट करा फर्स्ट. आत्ता आपण काय पाहिलं होतं, प्रिपरेशन ऑफ ग्रेग्नार्ड रिजन फ्रॉम अल्काइल हॅलाइड अँड मॅग्नेशियम. आपण काय यूज केलं होतं, अल्काइल हॅलाइड यूज केलं होतं. कोणता अल्काइल हॅलाइड मोर रिएक्टिव्ह आहे, हां तो पॉईंट आपण लिहितोय, रिएक्टिव्हिटी ऑफ अल्काइल हॅलाइड. विच अल्काइल हॅलाइड इज मोर रिएक्टिव्ह, अल्काइल आयोडाइड Ri इज मोर रिएक्टिव्ह दॅन RBr, दॅन RCl, then RF. Which alkyl halide is more reactive? Alkyl iodide is more reactive than alkyl bromide, than alkyl chloride, than alkyl fluoride. त्याचं रिझन काय, तर ह्या आरमध्ये आणि ह्या आयोडीनमध्ये हा जो बॉन्ड आहे तो बॉन्ड कसा असतो, लेंथला जास्त असतो, म्हणजे लेंथला जास्त असतो आणि त्यामुळे तो काय होतं, इझिली ब्रेक होतो. म्हणजे याची जी लेंथ आहे ती लेंथ कशी आहे, जास्त आहे आणि त्यामुळे इझिली ब्रेक होतो आणि त्यामुळे अल्काइल आयोडाइडची रिएक्टिव्हिटी ही सर्वांपेक्षा जास्त आहे. समजलं. त्यानंतर पहा याच्यामध्ये नेक्स्ट ग्रेग्नार्ड रिजन आपण जनरली कसं लिहितो, RMgX. दिस इज RMgX. आपण एक्झाम्पल घेऊया RMgXचं. पहा CH3 पुढे हा Mg आणि Mgला अटॅच करूया आपण एक हॅलोजन Cl. दिस इज ग्रेग्नार्ड रिजन. पहा त्याच्यामध्ये हा जो बॉन्ड आहे तो कोणामध्ये आहे, कार्बनमध्ये आणि मेटलमध्ये आहे ना बॉन्ड.
हा बॉन्ड कोणामध्ये, कार्बन आणि मेटलमध्ये, आणि त्यामुळे आपण याला काय म्हणतो, ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड म्हणतो. द कंपाऊंड्स विच कंटेन्स कार्बन मेटल बॉन्ड आर कॉल्ड ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड्स. त्यानंतर हा जो बॉन्ड आहे तो कार्बनमध्ये आणि मेटलमध्ये आहे. मेटलपेक्षा कार्बन हा नेहमी कसा असतो, मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह असतो, आणि त्यामुळे कार्बन ॲटमवरती नेहमी चार्ज कोणता येतो, नेगेटिव्ह चार्ज, आणि ह्या Mgवरती चार्ज कोणता आहे, पॉझिटिव्ह चार्ज. समजलं सर्वांना आहे. कार्बन ॲटम कॅरीज पार्शल नेगेटिव्ह चार्ज अँड मॅग्नेशियम कॅरीज पार्शल पॉझिटिव्ह चार्ज. कारण कार्बन हा मॅग्नेशियमपेक्षा मेटलपेक्षा कसा असतो, मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह असतो. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पॉइंट आहे, आणि त्यामुळेच हा कसा आहे, इट ॲक्ट्स ॲज अ व्हेरी स्ट्रॉंग बेस. इट ॲक्ट्स ॲज अ व्हेरी स्ट्रॉंग बेस अँड न्यूक्लिओफाईल. आणि त्यामुळेच कार्बन ॲटमवरती निगेटिव्ह चार्ज असल्यामुळं हा काय ॲक्ट होतोय, तर स्ट्रॉंग बेस म्हणून ॲक्ट होतोय. त्याचबरोबर तो स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल म्हणून सुद्धा ॲक्ट होतो. समजलं हे. इट ॲक्ट्स ॲज अ स्ट्रॉंग बेस. आणि बेस असेल, इथं बेस आहे, आणि बेसला नेहमी काय पाहिजे असतो, ॲसिडिक हायड्रोजन पाहिजे असतो. म्हणजे बेसला नेहमी काय पाहिजे असतो, ॲसिडिक हायड्रोजन, म्हणजे प्रोटॉन पाहिजे असतो बेसला नेहमी. म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट ॲसिडिक हायड्रोजन, ॲब्स्ट्रॅक्ट ॲसिडिक हायड्रोजन. आता तुम्हाला कसं कळणार की कोणता हायड्रोजन ॲसिडिक आहे आणि कोणता हायड्रोजन ॲसिडिक नाही, कसं समजणार आहे, तर एकदम सिंपल आहे. एकदम सिंपल. आपण इथं काय लिहितोय, तर ॲसिडिक H म्हणजे काय ते लिहितोय. ॲसिडिक H म्हणजे ॲसिडिक हायड्रोजन, फेन हायड्रोजन बॉन्डेड टू मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम. जेव्हा हायड्रोजन हा बॉन्डेड असेल कशाला, तर मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटमला, तेव्हा तो हायड्रोजन कसा असतो, ॲसिडिक हायड्रोजन असतो. मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम दॅट इज, मग एक तर तो ऑक्सिजनला असेल, नायट्रोजनला असेल, किंवा तो सल्फरला असेल. समजले सर्वांना. जर हायड्रोजन ॲटम हा ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर यापैकी जर एकाला अटॅच असेल तर तो कसा असतो, ॲसिडिक H असतो. समजलं. ॲसिडिक H म्हणजे काय, आपण काही एक्झाम्पल्स पाहूया. फॉर एक्झाम्पल वॉटर H2O. ह्या वॉटर आपण कसं लिहितो, तर HOH असं लिहितो, HOH. तर याच्यामध्ये हा जो H आहे तो H कसा झाला, ॲसिडिक H झाला, कारण हा H कशाला अटॅच आहे, ऑक्सिजनला. त्यानंतर नेक्स्ट आहे अल्कोहोल आपण कसं लिहितो, ROH. समजतं आहे, अल्कोहोल ROH. हा हायड्रोजन ऑक्सिजनला अटॅच आहे डायरेक्ट, त्यामुळे हा H पण काय होणार, ॲसिडिक H होणार. त्यानंतर अमोनिया. हा अमोनियामध्ये काय, हायड्रोजन नायट्रोजनला अटॅच आहे, हा NH2 आपण असं लिहू शकतो. एक हायड्रोजन आपण दाखवतोय फक्त, तर हा काय, ॲसिडिक H. त्यानंतर आहे नेक्स्ट CH ट्रिपल बॉन्ड CH. ट्रिपल बॉन्ड CH म्हणजे काय सांगा बरं, तर CH ट्रिपल बॉन्ड CH म्हणजे ट्रिपल बॉन्डेड कार्बनटमला, म्हणजे SP कार्बनटमला. दिस इज SP कार्बनटम. इतर लक्षात, ह्या कार्बनचं हायब्रिडेशन काय, SP, आणि SP कार्बनटमला जर हायड्रोजन अटॅच असेल तर तो हायड्रोजनसुद्धा कसा असतो, ॲसिडिक असतो. म्हणजे हा पण हायड्रोजन ॲसिडिक आहे, हा पण हायड्रोजन ॲसिडिक आहे. इथे सांगा कोणता हायड्रोजन हा ॲसिडिक असेल, CH3C ट्रिपल बॉन्ड H. जो हायड्रोजन SP कार्बनटमला अटॅच आहे, हा आहे SP कार्बनटम, हा पण SP कार्बनटम आहे, पण याला अटॅच नाही आहे, म्हणून हा फक्त ॲसिडिक H होईल, ॲरो केलेला H. समजले सर्वांना हे, समजले सर्वांना. तर हे नोट करा. आपण याच्यावरचे काय एक्झाम्पल्स पाहूया, नोट करा. हे झालं सर्वांचं. समजलं ॲसिडिक H म्हणजे काय, समजलं सर्वांना ॲसिडिक H म्हणजे काय. अजून एक एक्झाम्पल याच्यामध्ये आहे, कार्बॉक्झिलिक ॲसिड म्हणजे RC≡OH. इथे पण पहा, हायड्रोजन हा कसा आहे, ऑक्सिजनला अटॅच आहे, आणि त्यामुळे हा पण काय होणार, ॲसिडिक H होणार. लिहून झालं सर्वांचं हे. याच्यामध्ये आपण एक्झाम्पल्स पाहूया. प्रिपरेशन ऑफ अल्केन्स फ्रॉम ग्रिग्नार्ड रिजन. ग्रिग्नार्ड रिजन समजले सर्वांना. ग्रिग्नार्ड रिजन जर समजलं तर पुढं आपल्याला प्रिपरेशन समजणार आहे. आता आपण पाहूया एक्झाम्पल्स. एक्झाम्पल्स आपण एक जनरल एक्झाम्पल लिहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एक जनरल रिएक्शन RMgX. आत्ताच आपण सांगितलं आहे, ह्या आरवरती चार्ज कोणता आहे, निगेटिव्ह चार्ज, आणि ह्या Mgवरती चार्ज कोणता आहे, पॉझिटिव्ह चार्ज, प्लस वॉटर H2O कसं लिहितो आपण, HOH. याच्यामध्ये काय, हा H प्लस आणि OH मायनस. तर याच्यामध्ये ॲसिडिक H कोणता आहे, तर हा स्टार केलेला H आहे.
आलं लक्षात? पहा हा आर मायनस काय करेल, हा जो एच प्लस आहे तो एच प्लस काय करेल, ॲब्स्ट्रॅक्ट करेल. म्हणजे पहा हा आर मायनस काय करेल, हा एच प्लस घेईल म्हणजेच काय तयार करेल, तो आर एच तयार करेल प्लस. आणि हा आर एच म्हणजेच काय आपला अल्केन. दिस इज अल्केन. समजलं सर्वांना? शिल्लक करायला बघा इथं एम जीला ऑलरेडीच काय अटॅच आहे, तर एम जीला ऑलरेडीच काय अटॅच आहे, हा एक्स अटॅच आहे. इथे शिल्लक करायला ओ एच मायनस, तो ओ एच मायनस ह्या एम जीला अटॅच होणार. तर ही झाली जनरल रिएक्शन फॉर दी प्रिपरेशन ऑफ अल्केन फ्रॉम ग्रेग्नार्ड रिजन. समजले सर्वांना हे? पहा आता एक्झाम्पल फर्स्ट, CH3MgCH3MgCl. नाव सांगायचं काय, मिथाइल मॅग्नेशियम क्लोराईड प्लस आपण रिएक्शन करूया वॉटरसोबत. वॉटर म्हणजे काय असतो, HOH. समजते सर्वांना हे HOH. तुम्ही सिम्पल हे H2O असं लिहू शकताय. पहा इथे असतो H प्लस आणि OH मायनस. इथे सांगा C वरती निगेटिव्ह चार्ज, MG वरती पॉझिटिव्ह चार्ज. हा C मायनस काय करेल, हा जो H प्लस आहे तो H प्लस काय करेल, ॲब्स्ट्रॅक्ट करेल. म्हणजे हा CH3 मायनस याच्यावरती अटॅक करेल. म्हणजे ह्या CH3ला हा H प्लस अटॅच होणार म्हणजेच काय तयार होणार, CH3H तयार होणार प्लस. शिल्लक काय राहील तर MgCl. Mgला ऑलरेडीच काय अटॅच आहे, Cl प्लस काय अटॅच होणार, हा OH ग्रुप अटॅच होणार. हा तयार झाला आपला अल्केन. कोणता अल्केन आहे हा, CH3H म्हणजेच काय CH4. हे आपण असं लिहू शकतो ना CH4. आणि CH4 म्हणजेच हा काय झाला अल्केन. कोणता अल्केन, मिथेन. एकदम सिंपल आहे. मिथाइल मॅग्नेशियम क्लोराईड ऑन रिएक्शन विथ वॉटर टू गिव्स मिथेन. आता जे तुम्हाला मी एक्झाम्पल दाखवले होते कोणकोणते, वॉटर असेल, नंतर अल्कोहोल असेल, अमोनिया असेल, त्यानंतर अल्काइन असेल किंवा ॲसिड असेल, कार्बोक्सिलिक ॲसिड, ह्या सर्वांमध्ये काय असतो, ॲसिडिक एच असतो. आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. एक्झाम्पल सेकंड, CH3CH2 MgBr प्लस आपण इथे घ्या अल्कोहोल. फॉर एक्झाम्पल मिथाइल अल्कोहोल CH3OH. इथे काय तयार होणार मला सांग. इथे एचवरती चार्ज कोणता आहे, पॉझिटिव्ह. आणि हा जो OCH3 आहे तो कसा आहे, निगेटिव्ह आहे. समजताना सर्वांना आहे. तर इथं H हा कोणता आहे, हा H आपला ॲसिडिक आहे आणि हा जो OCH3 आहे तो निगेटिव्ह आहे. येथे सांगा कोणत्या कार्बन अटॉमवरती निगेटिव्ह चार्ज देणार तुम्ही, जो कार्बन मेटल अटॅच आहे, जो कार्बन मॅग्नेशियम अटॅच आहे त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज द्यायचा आहे. आणि हा Mg+Br. समजते सर्वांना? मग सांगा हा जो CH2 मायनस आहे तो कशावरती अटॅक करेल, ह्या H प्लसवरती. कारण ह्या C मायनसला नेहमी काय पाहिजे असतो, ॲसिडिक H पाहिजे असतो. हा CH3, हा CH2 आणि हा इथला H प्लस काय तयार होणार, CH3 सिंगल बॉन्ड CH3 तयार होणार. समजताना सर्वांना आहे? खूप सोपं आहे. पहा फक्त ॲसिडिक एच उचलायचं आहे आणि त्या कार्बन अटॉमला अटॅच करता आहे. इथे शिल्लक करायला पहा Mg आणि Mgला ऑलरेडीच काय अटॅच आहे, Br. आता काय अटॅच होईल सांगा, इथे काय शिल्लक राहिलं OCH3, तो OCH3 याला अटॅच करा. झालं. कोणता अल्केन तयार झाला, हा इथेन. दिस इज इथेन. समजताना सर्वांना? पहा नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल आहे प्लस अमोनिया. अमोनिया आपण कसं लिहितो, अमोनिया NH3. पहा NH3 कसं लिहितो आपण, NH2 असं लिहितो ना. याच्यामध्ये पण काय आहे, ॲसिडिक H आहे. पहा H प्लस आहे, हा N मायनस आहे. पहा याच्यामध्ये कोणत्या कार्बन अटॉमवरती निगेटिव्ह चार्ज आहे, कोणत्या कार्बन अटॉमवरती निगेटिव्ह चार्ज आहे, Mgला जो कार्बन अटॉम अटॅच आहे त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे, Mgवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. म्हणजे हा C मायनस काय करेल, हा जो H आहे ॲसिडिक H, तो ॲसिडिक काय करेल, H ॲब्स्ट्रॅक्ट करेल. म्हणजे काय तयार होणार पाहिजे, पहा इथे काय अटॅच होणार, H अटॅच होणार. पहा ह्या C मायनसने काय केलं, हा H घेतला आहे म्हणजे या C मायनसला काय अटॅच होणार, H. इथे शिल्लक करायला बघा इथं Mgला ऑलरेडी काय अटॅच आहे, Cl. पहा डॅश इथे काय शिल्लक राहिलं, NH2, तो इथे अटॅच करा NH2. समजताना सर्वांना आहे? तर पहा हा तयार झाला आपला अल्केन. मला सांगा हा जो H आहे तो H आपण नाही दाखवला तरी पण चालतो. दिस इज कॉल्ड सायक्लोहेक्झेन. दिस इज कॉल्ड सायक्लोहेक्झेन. समजलं? नोट करा हे. याच्यावरती आपण काही क्वेश्चन्स घेतलेत. पहा याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 काय आहे, आयडेंटिफाय A अँड B इन दी फॉलोइंग रिएक्शन. तर इथे आपल्याला एक रिएक्शन दिले आणि ह्या रिएक्शनमध्ये A आणि B कोणते आहेत ते आपल्याला विचारलं आहे.
हां कोणता कंपाऊंड दिला तुम्हाला हा CH3 ट्वाईस CHCl हा कंपाऊंड दिला आहे. दिस इज अल्काइल हॅलाइड. आयसोप्रोपिल क्लोराईड आहे हा 2 क्लोरो प्रोपेन किंवा सिंपल फॉर्ममध्ये पण तुम्ही हे लिहू शकता. कसं लिहिणार पहा हे CH पहा ह्या CHला किती मिथाइल ग्रुप आटायचे आहेत 2 मिथाइल ग्रुप आटायचे आहेत CH3 हे तुम्ही असंही लिहू शकताय. ह्या CHला पुढे काय आटायचे Cl. हां रिएक्शन कशासोबत केलं आहे Mg सोबत केलं आहे इन प्रेझेन्स ऑफ इथर. मग सांग काय तयार होणार फक्त ह्या Mgला काय करा ह्या कार्बनच्या आणि ह्या Clच्या मधल्या म्हणजे काय तयार होईल CH3 MgCl हा तुमचा असेल एक कंपाऊंड. दिस इज कॉल्ड ग्रेग्नार्ड रिएजंट. सांग कोणत्या कार्बन ॲटमवरती निगेटिव्ह चार्ज आहे जो कार्बन ॲटम मॅग्नेशियमला अटॅच आहे त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे Mgवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. पुढे काय आहे वॉटर. वॉटरमध्ये काय असतो सांगा तर वॉटरमध्ये असतो H+ आणि OH- म्हणजे ॲसिडिक H आहे हा. दिस इज कॉल्ड ॲसिडिक H. हा C- काय करेल तर ह्या H+ वरती अटॅक करेल म्हणजेच हा जो H आहे तो H काय होईल ह्या CHला अटॅच होईल म्हणजेच काय तर होईल CH3 CH2 CH3 पुढे शिल्लक करायला पहा Mg आणि ह्या Mgला ऑलरेडी काय अटॅच आहे Cl प्लस काय अटॅच होईल आता OH. समजलं सर्वांना. दिस इज कॉल्ड बी कंपाऊंड. हा कोणता आहे बी कंपाऊंड. न सांगता येईल बी कंपाऊंडचा CH3 CH2 CH3 C3H8 आहे आणि C3H8 म्हणजेच कोणता कंपाऊंड आहे हा प्रोपेन. समजलं. तर ए आहे आयसोप्रोपाइल मॅग्नेशियम क्लोराईड आणि बी आहे प्रोपेन. त्यानंतर एक्झाम्पल सेकंड पहा क्वेश्चन नंबर सेकंड पहा इथे काय दिलं तुम्हाला ब्रोमोबेन्झिनची रिएक्शन Mg मेटलसोबत केले इन प्रेझेन्स ऑफ इथर. फर्स्ट काय तयार होईल X तयार होईल. तुम्हाला विचारलं काय Y विचारले आलं लक्षात. मग X काय तयार होईल तर हा Mg फक्त ह्या कार्बनच्या आणि ह्या ब्रोमीनच्या मधल्या म्हणजे काय तयार होईल पहा इथे Mg आणि Mgला पुढे काय अटॅच होणार Br. दिस इज आवर X कंपाऊंड. समजलं. पुढे सांगा इथे काय दिलं आहे तुम्हाला ॲसिटिलीन दिलं आहे. दिस इज कॉल्ड ॲसिडिक H. हा पण काय आहे ॲसिडिक H आहे कारण दोन्ही पण sp कार्बन ॲटमला अटॅच आहेत. ह्या कार्बन ॲटमवरती आहे निगेटिव्ह चार्ज. इथे सरच्या ह्या कार्बन ॲटमवरती निगेटिव्ह चार्ज आहे Mgवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. तर हा कार्बन ॲटम काय करेल हा जो H आहे ॲसिडिक H तो ॲसिडिक H केल आणि सांगा मग Y काय मिळेल तुम्हाला तर ही बेन्झिन रिंग पुढे इथे काय अटॅच होणार H अटॅच होणार प्लस तुम्हाला Y विचारलं आहे ना Y इज तर Y कोणता आहे ते विचारलं आहे पहा प्लस काय तयार होणार इथे Mg पुढे Br आणि ह्या Mgला काय अटॅच होणार पहा हा C पुढे ट्रिपल बॉन्ड CH. तर तुम्हाला हा दुसरा कंपाऊंड मिळणार. हा तुमचा बाय प्रोडक्ट आहे. हा तुमचा कोणता कंपाऊंड आहे Y. मग Yचं नाव काय आहे बेन्झिन. तो H तुम्ही दाखवला तरी चालेल किंवा नाही दाखवला तरी पण चालेल. सिम्पली तुम्हाला हे दोन कंपाऊंड मिळतील अँड दिस इज आवर मेन कंपाऊंड बेन्झिन. विच ऑप्शन इज करेक्ट C ऑप्शन इज करेक्ट. समजलं. नोट करा हे. याच्यावरती तुम्हाला होमवर्क दिलेला आहे. हे दोन क्वेश्चन दिलेले आहेत तर याचे ॲन्सर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये दिले तरी पण चालतील. ठीक आहे. नोट करा हे. 5 नंबर मेथड आहे कोब्स इलेक्ट्रोलायसिस मेथड. कोब्स इलेक्ट्रोलायसिस मेथड काय आहे ते आपण पाहूया. आपल्याला माहीत आहे कार्बॉक्झिलिक ॲसिड. कार्बॉक्झिलिक ॲसिड हे आपण जनरली कसं लिहितो कार्बॉक्झिलिक ॲसिड RCOOH असं लिहितो. दिस इज कार्बॉक्झिलिक ॲसिड प्लस याची रिएक्शन करायची आहे सोडियम मेटलसोबत किंवा सोडियम हायड्रॉक्साईडसोबत. ऑलरेडी आपण ही रिएक्शन केलेली आहे आठवते ना Na किंवा NaOH सोबत. काय तयार होईल इथे RCOONA तयार होणार अँड दिस इज कॉल्ड सोडियम सॉल्ट ऑफ कार्बॉक्झिलिक ॲसिड. दिस इज कार्बॉक्झिलिक ॲसिड. दिस इज कार्बॉक्झिलिक ॲसिड. ही रिएक्शन आपण कुठे पाहिली होती फ्रॉम कार्बॉक्झिलिक ॲसिड याच्यामध्ये पाहिली होती ना RCOOH आहे आणि त्याची रिएक्शन जर आपण सोडियम मेटल किंवा सोडियम हायड्रोक्साईडसोबत जर केली तर काय तयार होतो सोडियम सॉल्ट ऑफ कार्बॉक्झिलिक ॲसिड तयार होतो. किंवा तुम्ही काय करू शकता ह्या कार्बॉक्झिलिक ॲसिडची रिएक्शन पोटॅशियम मेटल किंवा KOH सोबतसुद्धा करू शकता. RCOOH. दिस इज कार्बॉक्झिलिक ॲसिड. जर समजा आपण याची रिएक्शन पोटॅशियम मेटलसोबत केली
किंवा KOH सोबत जर केले तर काय तयार होणार, हा H आणि हा OH H टू रिमूव्ह होणार, शिल्लक करायला R पुढे COOK, CO मायनस आहे इथे K प्लस आहे, तसंच इथं पण आहे RCOO मायनस आणि Na प्लस. याचं नाव आपल्याला काय लिहिता येईल, K म्हणजे काय, पोटॅशियम, पोटॅशियम सॉल्ट ऑफ कार्बॉक्झिलिक ॲसिड. समजली रिएक्शन सर्वांनाही. तर ही रिएक्शन ऑलरेडी आपल्याला झालेली होती. जर आपण कार्बॉक्झिलिक ॲसिडची रिएक्शन सोडियम मेटल किंवा सोडियम हायड्रोक्साईड सोबत जर केले तर काय तयार होतो, सोडियम सॉल्ट ऑफ कार्बॉक्झिलिक ॲसिड तयार होतो. आलं लक्षात. आणि हेच आपल्याला यूज करायचं आहे कोप्स इलेक्ट्रोलायसिस मेथडमध्ये. काय यूज केलं जातं, एकतर सोडियम सॉल्ट ऑफ कार्बॉक्झिलिक ॲसिड यूज करतात किंवा मग पोटॅशियम सॉल्ट ऑफ कार्बॉक्झिलिक ॲसिड यूज केलं जातं. आलं लक्षात. पुढे पहा, आपण सेंटेन्स लिहूया कोप्स इलेक्ट्रोलायसिस मेथडचा. पहा सेंटेन्स काय आहे, सेंटेन्स आहे an aqueous solution of sodium or potassium salt of कार्बॉक्झिलिक ॲसिड CA म्हणजे काय, तर कार्बॉक्झिलिक ॲसिड. लक्ष ठेवा, an aqueous solution of sodium or potassium salt of कार्बॉक्झिलिक ॲसिड ऑन इलेक्ट्रोलायसिस. काय करायचं आपल्याला, इलेक्ट्रोलायसिस म्हणजे काय तेही आपल्याला डिटेलमध्ये होणार आहे. इथे फक्त सेंटेन्स आणि एक्झाम्पल फक्त लक्ष ठेवा. व्हॉट इज द मिनिंग ऑफ इलेक्ट्रोलायसिस सांगणार आहे, पुढे सांगणार आहे मी तुम्हाला. ऑन इलेक्ट्रोलायसिस गिव्ज symmetrical alkanes. पहा आपण काय लिहिलं आहे, तर कोप्स इलेक्ट्रोलायसिस मेथडचं एक सेंटेन्स लिहिलं आपण. काय लिहिलं आहे, ॲक्वियस सोल्युशन ऑफ सोडियम और पोटॅशियम सॉल्ट ऑफ कार्बॉक्झिलिक ॲसिड ऑन इलेक्ट्रोलायसिस गिव्ज सिमेट्रिकल अल्केन्स. आलं लक्षात. पहा एकदम सिम्पल आहे. कोणते अल्केन तयार होतात, सिमेट्रिकल अल्केन तयार होतात. पहा ॲक्वियस सोल्युशन ऑफ सोडियम और पोटॅशियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड, दोन्हीपैकी आपण कोणता तरी एक घेऊया. फॉर एक्झाम्पल आपण हा घेऊया, कोणता, पहा R पुढे COONA, COO मायनस Na प्लस. दिस इज कॉल्ड सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. कोणतं सोल्युशन घ्यायचं आहे, ॲक्वियस सोल्युशन. ॲक्वियस म्हणजे काय, तर हे काय करायचं आपल्याला, डिझॉल्व करायचं आहे कशामध्ये, वॉटरमध्ये. ॲक्वियसचा मिनिंग होतो वॉटर. ॲक्वियस सोल्युशन म्हणजे काय, तर ॲक्वियस सोल्युशन म्हणजे जे सोल्युशन्स आपण वॉटरमध्ये तयार करतो अशा सोल्युशनला काय म्हणतात, ॲक्वियस सोल्युशन म्हणतात. मग याचंही आपल्याला कोणतं सोल्युशन घ्यायचं आहे, ॲक्वियस सोल्युशन. म्हणजे हा सुद्धा आपल्याला कशामध्ये डिझॉल्व करावं लागणार, वॉटरमध्ये. आता नीट लक्ष ठेवा, हे सुद्धा किती घ्यायचे आपल्याला 2 आणि हे सुद्धा किती घ्यायचे आपल्याला 2. 2 moles ऑफ सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड अँड 2 moles ऑफ वॉटर. याचं आपल्याला काय करायचं आहे, इलेक्ट्रोलायसिस. याचं आपल्याला काय करायचं आहे, इलेक्ट्रोलायसिस. इलेक्ट्रोलायसिस केल्यानंतर कोणकोणते प्रोडक्ट तयार होतात इथेच मी तुम्हाला क्लिअर करतोय. हे किती घेतलेत आपण 2. ते 2 आपण असे लिहूया, RCOONA, बरोबर. दिस इज फर्स्ट मॉलिक्यूल अँड RCOONA, दिस इज सेकंड मॉलिक्यूल. समजलं ना सर्वांना, हे 2 लिहिलेत. प्लस काय केलं आपण, वॉटर किती घेतलेत आपण 2. वॉटर कसं लिहितो आपण, HOH असं लिहितो, इथेही सेकंड वॉटर, दिस इज HOH. वॉटरसुद्धा 2 लिहिलेत आपण. काय काय तयार होईल, एकदम सिम्पल आहे. हे तयार झाले. काय काय तयार झाले तर R सिंगल बॉन्ड R प्लस अजून काय तयार झालं, हा CO2 आणि हा CO2, हा एक CO2, हा एक CO2. किती CO2 झाले, 2 CO2, ट्वाईस CO2 प्लस. इथे हा Na प्लस आणि हा OH मायनस. काय तयार झाला, हा Na आणि हा OH, NaOH, हा पण काय NaOH. म्हणजे किती NaOH झाले, 2 NaOH प्लस. शिल्लक करायला बघायचं, HH म्हणजे 2H म्हणजेच H2. किती प्रोडक्ट तयार झाले, 4. तर त्यामध्ये आपला मेन कोणता आहे, हा. दिस इज कॉल्ड अल्केन. कोणता अल्केन आहे, हा हायर अल्केन. प्लस हा कसा आहे, सिमेट्रिकल अल्केन. जर तुम्ही बरोबरमधून काट मारला तर हा अल्केन 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड होतो, म्हणून आपण याला काय म्हणतो, सिमेट्रिकल अल्केन म्हणतो. समजलं आहे.
हां इथे बाय प्रोडक्ट कोणकोणते तयार झालेत, CO2 तयार झाला आहे, NaOH तयार झाला आहे आणि H2 तयार झाला आहे. किती CO2 तयार झालेत, 2 CO2. किती NaOH तयार झालेत, 2 NaOH. आणि किती H2 तयार झाला आहे, 1 H2 तयार झाला आहे. समजताना सर्वांना आहे. तर ठीक आहे, तर आपण काय पाहूया, याचे एक्झाम्पल्स पाहूया. याचे एक्झाम्पल्स हे आर म्हणजे काय रे, तर हे आर म्हणजे काय असतं, एनी अल्काइल ग्रुप. समजा आपण इथं काय घेऊया, CH3 घेऊया. मग पहा एक्झाम्पल काय होईल, फर्स्ट एक्झाम्पल आरच्या ठिकाणी CH3 COONA CH3COONA. हेच मी तुम्हाला पाठीमागं कसं सांगितलं होतं पहा. हा जो CO आहे, हा CO कसं लिहितात पहा, इथे लिहितो मी CH3. हा CO कसं लिहितात, C डबल बॉन्ड O असं लिहितात ना. पुढे काय आहे, ONA. इथे काय असतो, O मायनस Na प्लस. समजतं ना सर्वांना. प्लस आपण काय करतोय, वॉटर घेतोय, H2O. समजतंय. हे किती आहेत, हे आहेत 2. वॉटर किती आहेत, 2 आहेत, 2H2O. याचं आपल्याला काय करायचं आहे, तर इलेक्ट्रोलायसिस करायचं आहे, इलेक्ट्रोलायसिस. मग सांग इथे आपल्याला कोणकोणते प्रोडक्ट मिळतील. जसं आत्ता मी तुम्हाला इथं सिम्पल फॉर्ममध्ये करून दाखवतं, तसंच तुम्हाला पण करता येईल न करता का नाही येणार करता का करून दाखवू. तर ठीक आहे, पहा इथे आपण काय करूया, हे 2 घेऊया, CH3COONA. इथेही CH3COONA प्लस वॉटर किती आहेत, 2 HOH. आलं लक्षात. पहा इथे काट मारा, इथे काट मारा, इथे काट मारा. हे झाले तुमचे प्रोडक्ट तयार. सांग कोणकोणते तयार झाले, CH3 सिंगल बॉन्ड CH3 हा तयार झाला आपला मेन कंपाऊंड, CH3 सिंगल बॉन्ड CH3 प्लस हा CO2 आणि हा CO2. पहा C आणि 2 ऑक्सिजन आहेत ना, म्हणजे CO2. किती CO2, 2 CO2, 2 CO2 प्लस हा NaOH, किती NaOH, 2 NaOH, 2 NaOH प्लस अजून काय शिल्लक राहिलं, H2. तर हा तयार झाला आपला मेन कंपाऊंड. कोणता आहे, इथेन. आणि इथेन हा कसा आहे, सिमेट्रिकल आहे. दिस इज सिमेट्रिकल अल्केन. बरोबर याच्यामधून काट मारा तुम्ही, तो 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड होतो. समजलं सर्वांना आहे. तर ही होती आपली कोप्स इलेक्ट्रोलायसिस मेथड. अजून आपल्याला याचे नीट आणि JEE लेवलचे पॉईंट आपल्याला पाहिजेत. हे फक्त आपण काय पाहतोय, एक्झाम्पल्स पाहतोय. समजलं सर्वांना आहे. तर हे नोट करा. अजून आपण काय पाहूया, एक्झाम्पल्स पाहूया. लिहिलं सर्वांनी. मला सांग ह्या कंपाऊंडचं काय नाव आहे, CH3C डबल बॉन्ड O मायनस Na प्लस. दिस इज कॉल्ड Na म्हणजे काय, सोडियम. आणि याचं कॉमन नेम काय, ॲसिटेट, सोडियम ॲसिटेट. सांग याचं IUPAC नेम काय लिहिता तुम्ही, पाठीमागं आपण पाहिले पहा, फ्रॉम कार्बोक्झिलिक ॲसिड बाय डिकार्बोक्झिलेशन. त्याच्यामध्ये आपण याचं IUPAC नेम लिहिलेलं आहे. काय लिहिलं आहे पहा, सोडियम 1 2 2 कार्बन टर्म म्हणजे इथ, कार्बन सिंगल बॉन्ड ANE. हे ए रिमूव्ह करायचं, त्या ठिकाणी काय लिहायचं, OATE. इस्टर आहे हा, सोडियम इथॅनॉएट. सोडियम ॲसिटेट हे कॉमन नेम आणि सोडियम इथॅनॉएट हे IUPAC नेम. समजलं, नोट करा. याच्यामध्ये आपण एक एक्झाम्पल पाहिले. आपण सेकंड एक्झाम्पल पाहूया. एक्झाम्पल सेकंड. काय एक्झाम्पल सेकंड आहे, CH3 CH2 पुढे C डबल बॉन्ड ONA O मायनस Na प्लस. काय नाव सांगता येईल याचं, सोडियम प्रोपॅनोएट. दिस इज सोडियम प्रोपॅनोएट. सोडियम प्रोपॅनोएट. किती मॉलिक्युल्स घ्यायचे, 2 प्लस वॉटर किती घ्यायचे, 2 2H2O. आणि याचं आपल्याला काय करायचं आहे, इलेक्ट्रोलायसिस करायचं आहे. इलेक्ट्रोलायसिस. प्रोडक्ट लिहिता येईल का सांगा. कोणता कंपाऊंड तयार होईल पहा. हे किती आहेत, CH3 CH2 परत CH2 CH3 असं आहे ना. हे 2 वेळेस आहेत, CH3 CH2 CH3 CH2. म्हणजेच आपल्याला अल्केन कोणता मिळेल, CH3 CH2 आणि याला परत अजून काय अटॅच होणार, CH2 CH3. हा तयार झाला आपला मेन कंपाऊंड. दिस इज कॉल्ड N-ब्युटेन. प्लस काय तयार होणार, 2CO2 तयार होणार प्लस 2NaOH तयार होणार प्लस H2 तयार होणार. समजलं सर्वांना. हे ॲक्वियस सोल्युशन ऑफ सोडियम प्रोपॅनोएट.
aqueous solution of sodium propanoate on electrolysis gives N-butane. समजलं पहा याच्यामध्ये एक नोट आपण लिहितोय मिथेन कॅनॉट बी प्रिपेअर्ड. मिथेनचा फॉर्म्युला काय CH4. मिथेन कॅनॉट बी प्रिपेअर्ड बाय दिस मेथड. म्हणजे कोब्स इलेक्ट्रोलायसिस मेथडनं आपल्याला मिथेनचं प्रिपरेशन करता येत नाही. का करता येत नाही समजलं असेल तुम्हाला. मिथेन कॅनॉट बी प्रिपेअर्ड बाय दिस मेथड फक्त सिमेट्रिकल अल्केन तयार करता येतात. पहा याच्यामध्ये मी तुम्हाला एक क्वेश्चन देतोय, त्या क्वेश्चनचं ॲन्सर मला तुम्ही सांगायचं आहे. पहा याच्यामध्ये क्वेश्चन नंबर आहे 1 CH3COOH. इथं लिहितो मी Na आणि पुढे लिहितो मी इलेक्ट्रोलायसिस B. सेकंड CH3COOH ॲरोवरती लिहितो मी सोडियम A आणि इथे मी ॲरोवरती लिहितोय NaOH CaO हीट. आयडेंटिफाय A and B इन दी फॉलोविंग रिएक्शन्स. तर पहा ह्या दोन्ही मेथडमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, ह्या दोन्ही रिएक्शन्समध्ये A आणि B कोणते आहेत ते लिहायचं आहे. सांगा A काय तयार होईल रे इथे लिहूया आपण. इथं A काय तयार होईल सांगा. हा H जाणार त्या ठिकाणी सोडियम येणार. म्हणजे काय तयार झालं इथं CH3COONA. दिस इज कॉल्ड सोडियम ॲसिटेट. आहे लक्षात सोडियम ॲसिटेट. याचं काय केलं आहे इलेक्ट्रोलायसिस. आता इलेक्ट्रोलायसिस म्हणजे हे आपण किती मॉलिक्युल यूज करतो सांगा. हे आपण 2 मॉलिक्युल यूज करतो. हे आपण लक्षात ठेवायचं आहे की इलेक्ट्रोलायसिसमध्ये आपण किती मॉलिक्युल यूज करतो आहे 2 मॉलिक्युल आपण यूज करतो आहे. 2 मॉलिक्युल म्हणजे हे किती आहेत सांगायचं 2 देतात ते एकच. म्हणजे अशीच रिएक्शन असते तुम्हाला JEE मेन्समध्ये आणि नीटमध्ये. पण लक्षात आपण इथं घ्यायचे ते किती 2. मग सांग कोणता अल्केन तयार होईल इथे तयार होईल CH3 सिंगल बॉन्ड CH3 हा अल्केन तयार होईल. म्हणजे B कंपाऊंड कोणता आहे इथेन. समजलं सर ना. A आहे सोडियम ॲसिटेट आणि B आहे इथेन. समजतं ना. हां पुढे आता सांग ह्या रेषेमध्ये सेम आपल्याला काय मिळणार. हा H जाणार त्या ठिकाणी हा सोडियम येणार म्हणजेच CH3COONA. हा आहे A कंपाऊंड सोडियम ॲसिटेट. इथपर्यंत रिएक्शन कशी आहे सेमच आहे. ही रिएक्शन सेम आहे, ही रिएक्शन सेम आहे. आलं लक्षात. पहा इथे पुढे काय लिहिलं आहे सोडा लाईम लिहिलं आहे. आठवतं ना. फ्रॉम कार्बोक्सिलिक ॲसिड बाय डिकार्बोक्सिलेशन NaOH CaO. ह्या मिक्सरला आपण काय म्हणतो सोडा लाईम म्हणतो. आणि सोडा लाईम यूज केलं तर काय करतो आपण सांगा. पहा हा CH3COONA प्लस हा आहे तुमचा NaOH. काय करतो आपण Na2CO3 रिमूव्ह करतो ना. Na2CO3 रिमूव्ह करतो. शिल्लक करायला CH3 आणि पुढे हा H म्हणजे आपल्याला हा अल्केन मिळेल. कोणता CH3H. हेच आपण अजून कसं लिहू शकतो CH4 असं लिहू शकतो. अँड दिस इज आवर B कंपाऊंड. आलं लक्षात. हां दोन्हीमध्ये डिफरन्स आहे ना का डिफरन्स नाही आहे. इथं काय मिळालं तुम्हाला B कंपाऊंड इथेन मिळाला आणि इथे तुम्हाला B कंपाऊंड कोणता मिळाला मिथेन मिळाला. आलं लक्षात. तर ही रिएक्शन कोणती आहे कोब्स इलेक्ट्रोलायसिस मेथड. हां ही रिएक्शन कोणती आहे फर्स्ट रिएक्शन दिस इज कोब्स इलेक्ट्रोलायसिस मेथड. आणि हे कोणते आहे डिकार्बोक्सिलेशन आहे. हे कोणते आहे डिकार्बोक्सिलेशन. समजलं सर्वांना. दोन्हीमध्ये काय डिफरन्स येते. इथपर्यंत रिएक्शन सेमच आहे. फक्त ॲरोवरती चेक करायचं काय लिहिलं ते. ॲरोवरती इलेक्ट्रोलायसिस असेल तर हे 2 मॉलिक्युल घ्यायचे. ॲरोवरती जर सोडा लाईम लिहिलेलं असेल तर हा एकच मॉलिक्युल घ्यायचा आहे आणि Na2CO3 रिमूव्ह करून तुम्ही अल्केन लिहित आहे. समजलं. नोट करा हे. आत्ता आपण काय पाहतोय कोब्स इलेक्ट्रोलायसिस मेथडचं मेकॅनिझम पाहतोय. इथे तुम्हाला मिनिंग समजेल व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रोलायसिस. इलेक्ट्रोलायसिसचा मिनिंग फर्स्ट आपण लिहूया. इलेक्ट्रोलायसिस. तर इलेक्ट्रोलायसिस हा जो वर्ड आहे तो 2 वर्डपासून तयार झाला आहे. फर्स्ट वर्ड इज इलेक्ट्रो अँड सेकंड इज लायसिस. इलेक्ट्रोलायसिस. तर इलेक्ट्रोचा इथे मिनिंग आहे इलेक्ट्रिक करंट.
इलेक्ट्रिक करंट आणि लायसिस म्हणजे काय ब्रेकिंग. तर लायसिस म्हणजे काय ब्रेकिंग. लायसिस म्हणजे ब्रेकिंग किंवा आपण याला डिकम्पोजिशन असंही म्हणू शकतो किंवा आपण याला काय म्हणू शकतो क्लिवेज असंही म्हणू शकतो. इलेक्ट्रिक करंट इलेक्ट्रो मीन्स इलेक्ट्रिक करंट अँड लायसिस मीन्स ब्रेकिंग ऑर क्लिवेज. म्हणजे काय याचा अर्थ काय जर एखाद्या कंपाऊंडचं तुम्हाला ब्रेकिंग करत असेल एखाद्या कंपाऊंडचं एखाद्या सबस्टन्सचं जर तुम्हाला ब्रेकिंग करत असेल तो कंपाऊंड तुम्हाला ब्रेक करत असेल त्या कंपाऊंडचं तुम्हाला डिकम्पोजिशन करत असेल त्या कंपाऊंडचं तुम्हाला क्लिवेज करत असेल त्यावेळेस तुम्ही जेव्हा इलेक्ट्रिक करंट सोडताय म्हणजे इलेक्ट्रिक करंट सोडून जेव्हा त्या तुम्ही कंपाऊंडचं डिकम्पोजिशन करता ब्रेकिंग करता तेव्हा त्या प्रोसेसला इलेक्ट्रोलायसिस असं म्हणतात. समजलं इलेक्ट्रोलायसिसचा मिनिंग काय इलेक्ट्रो मीन्स इलेक्ट्रिक करंट अँड लायसिस मीन्स ब्रेकिंग. जेव्हा तुम्ही एखाद्या सबस्टन्सचं डिकम्पोजिशन इलेक्ट्रिक करंट सोडून करता त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो इलेक्ट्रोलायसिस म्हणतो. एकदम सिम्पल आहे ना. द डिकम्पोजिशन ऑफ सबस्टन्स बाय पासिंग इलेक्ट्रिक करंट इज कॉल्ड इलेक्ट्रोलायसिस. आता हे इलेक्ट्रोलायसिस करतात कसं पहा ही एक कंटेनर असतो पहा इथे एक मी कंटेनर काढतोय पहा इथे एक कंटेनर आहे कंटेनर आणि ह्या कंटेनरमध्ये काय घेतलं जातं ॲक्वियस सोल्युशन ऑफ सोडियम और पोटॅशियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड आहे ना लक्षात. पहा हा एक कंटेनर आहे आणि या कंटेनरमध्ये काय घेतलं आहे वॉटर आणि याच्यामध्ये काय घेतलेलं आहे सोडियम किंवा पोटॅशियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. आपण एक्झाम्पल घेऊया समजा आपण हे एक्झाम्पल घेऊया CH3COONA. पहा याच्यामध्ये काय आहे CH3COONA. दिस इज कॉल्ड सोडियम ॲसिटेट अँड वॉटर. पहा एक कंटेनर घेतला आहे आणि त्या कंटेनरमध्ये आपण काय केलं आहे ॲक्वियस सोल्युशन घेतलं आहे म्हणजेच काय वॉटर प्लस सोडियम ॲसिटेट. त्यानंतर काय केलं जातं याच्यामध्ये तर याच्यामध्ये नंतर इलेक्ट्रोड डीप केले जातात. इलेक्ट्रोड पहा हे आहेत प्लॅटिनम इलेक्ट्रोड एक इलेक्ट्रोड आणि हा दुसरा इलेक्ट्रोड. नंतर काय केलं जातं हे दोन इलेक्ट्रोड बॅटरीला कनेक्ट केले जातात बॅटरीला कनेक्ट. आता एवढं डीपमध्ये तुम्हाला NCERTमध्ये पण दिलेलं नाही आहे एवढं डीपमध्ये NCERTमध्ये असे डायग्राम वगैरे काढून काय दिलेलं नाही. फक्त मी तुम्हाला इलेक्ट्रोलायसिसचा मिनिंग समजण्यासाठी हे सर्व ड्रॉ केलेलं आहे. इथे लक्षात पहा जी ही व्हर्टिकल लाईन दिसते जास्त लांबीची दिसते ते म्हणजे पॉझिटिव्ह टर्मिनल असतं आणि हे जे स्मॉल लाईन दिसते ते म्हणजे तुमचं निगेटिव्ह टर्मिनल असतं. म्हणजे पॉझिटिव्ह टर्मिनलला जो इलेक्ट्रोड कनेक्ट केला जातो हा इलेक्ट्रोड त्या इलेक्ट्रोडला काय म्हणतात ॲनोड असं म्हणतात आणि निगेटिव्ह टर्मिनलला जो इलेक्ट्रोड अटॅच केला आहे त्याला आपण काय म्हणतो कॅथोड असं म्हणतो. आलं लक्षात कॅथोड. आणि पहा जेव्हा आपण इलेक्ट्रिक करंट याच्यामध्ये पास करतो जेव्हा त्या सोल्युशनमध्ये आपण इलेक्ट्रिक करंट पास करतो पहा एक कंटेनर आहे त्या कंटेनरमध्ये आपण वॉटर प्लस काय घेतलं आहे सोडियम ॲसिटेट घेतलं आहे आणि वरून आपण काय करतो आहे ह्या दोन इलेक्ट्रोडमधून इलेक्ट्रिक करंट त्याच्यामध्ये पास करतो आहे. हे बाहेर बॅटरीला कनेक्ट असतात हे बाहेर असे बॅटरीला कनेक्ट असतात आणि जेव्हा आपण इलेक्ट्रिक करंट त्या सोल्युशनमध्ये पास करतो तेव्हा काय होतं ह्या H2चं पण क्लिवेज होतं आणि ह्या सोडियम ॲसिटेटचं पण क्लिवेज होतं म्हणजे डिकम्पोजिशन होतं. समजतं सर्वांना. मग इलेक्ट्रिक करंट पास केल्यानंतर काय होतात तर यांचे आयन तयार होतात म्हणजे हे काय होतात डिकम्पोज होतात. पहा आयन कसे तयार होतात ते आपण पाहूया. हे समजलं सर्वांना इलेक्ट्रोलायसिसचा मिनिंग हे मी रफ करतो आता. फर्स्ट काय होतं जेव्हा आपण याच्यामध्ये इलेक्ट्रिक करंट पास करू इलेक्ट्रिक करंट सोडू त्यावेळेस काय होतं वॉटरचं आणि सोडियम ॲसिटेटचं डिकम्पोजिशन होतं. पहा ते कसं होतं तर CH3COONA हा काय आहे आपला सोडियम ॲसिटेट. पहा याचं डिकम्पोजिशन झाल्यानंतर काय तयार होतात दोन आयन तयार होतात. एक तयार होतो CH3COO- प्लस आणि हा Na+ हे तयार झाले दोन आयन. त्यानंतर याच्यामध्ये वॉटर पण आहे वॉटरचं पण काय करायचं डिकम्पोजिशन करायचं. पहा वॉटरचं डिकम्पोजिशन झाल्यानंतर काय तयार होणार याच्यामध्ये काय असतं H+ आणि OH- H+ आणि OH-. H+ आणि OH-. समजताना सर्वांना आहे. मला सांगा हे मॉलिक्युल्स आपण किती घेतो दोन घेतो ना. हे मॉलिक्युल आपण किती घेतो दोन घेतो. हे लक्ष ठेवा ह्या मेथडमध्ये कोब्स इलेक्ट्रोलायसिस मेथडमध्ये आपण हे किती घेतो दोन मॉलिक्युल घेतो. वॉटरचे सुद्धा किती घेतो दोन घेतो. पण मी तुम्हाला इथे किती दाखवलं आहे एकच दाखवलं आहे नंतर मी दोन घेणार आहे हे लक्ष ठेवा.
त्यानंतर पहा याच्यामध्ये किती इलेक्ट्रोड्स आहेत तर 2 इलेक्ट्रोड आहेत. एक आहे ॲनोड आणि एक आहे कॅथोड. पहा इथे आपण फर्स्ट करूया ॲनोडवरती रिएक्शन ॲट ॲनोड. हां ह्या सोल्युशनमध्ये आता 4 टाईपचे आयन्स आहेत. 4 टाईपचे आयन. एक आहे हा आयन, एक आहे हा, एक हा आणि एक हा. टोटल किती झाले सांगा? 4 आयन तयार झाले. याच्यामध्ये 4 आयन्स आहेत. याच्यावरती चार्ज कोणता आहे सांगा? याच्यावरती चार्ज आहे निगेटिव्ह चार्ज. मग निगेटिव्हली चार्ज आयन कुणाकडे मूव्ह होणार? निगेटिव्हली चार्ज आयन जाणार पॉझिटिव्हली चार्ज इलेक्ट्रोडकडे म्हणजे ॲनोडकडे. बरोबर. हा निगेटिव्हली चार्ज आयन. पहा मी इथे लिहितो तो CH3C डबल बॉन्ड O, CH3C डबल बॉन्ड O आणि ह्या ओवरती चार्ज कोणता आहे? निगेटिव्ह चार्ज आहे. मला सांगा ॲनोड हा कसा आहे? पॉझिटिव्हली चार्ज आहे. ॲनोड कसा आहे? पॉझिटिव्हली चार्ज. ॲनोड कसा आहे सांगा? ॲनोडवरती चार्ज कोणता आहे? पॉझिटिव्ह चार्ज आहे. पहा ॲनोडवरती आहे पॉझिटिव्ह चार्ज आणि ॲनोडवरती नेहमी रिएक्शन कोणते होत असते? ऑक्सिडेशन रिएक्शन होत असते. ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशनचा मिनिंग काय होतं? तर ऑक्सिडेशन म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. ऑक्सिडेशन म्हणजे काय? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. ऑक्सिडेशनची फक्त तुम्हाला हीच डेफिनेशन माहीत असेल, ॲडिशन ऑफ ऑक्सिजन किंवा मग रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. याच्या व्यतिरिक्त ही ऑक्सिडेशनच्या डेफिनेशन आहेत. त्यातलीच एक डेफिनेशन आपण इथे लिहितो आहे. कोणती? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. समजले सर्वांना? ॲनोड. पहा हा ॲनोड आहे. ह्या ॲनोडवरती चार्ज कोणता असतो? पॉझिटिव्ह चार्ज असतो. पॉझिटिव्हली चार्ज इलेक्ट्रोड इज कॉल्ड ॲनोड. हे प्लॅटिनम इलेक्ट्रोड असतो. प्लॅटिनमपासून बनलेला असतो. आणि ह्या ॲनोडवरती नेहमी रिएक्शन कोणती होत असते? ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन म्हणजे काय? तर लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन नेहमी इथं लूज केला जातो, दिला जातो. त्याला म्हणतो आपण लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. समजलं? मला सांगा ॲनोडकडे कोणता आयन मूव्ह होणार आहे? तर हा निगेटिव्ह आयन. कारण याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे आणि निगेटिव्हली चार्ज आयन जाणार पॉझिटिव्हली चार्ज इलेक्ट्रोडकडे म्हणजेच ॲनोडकडे. पहा इथे मी लिहितो आहे CH3C डबल बॉन्ड O ह्या ओवरती चार्ज कोणता आहे? निगेटिव्ह चार्ज. मला सांगा ऑक्सिजन ॲटमवरती ऑलरेडीच किती लोन पेअर असतात? 2. आणि ह्या निगेटिव्ह चार्जमुळे अजून एक येणार तिसरी लोन पेअर. समजलं? हा जो निगेटिव्ह चार्ज आला आहे तो कशामुळे आला आहे? तर एक्स्ट्रा एक लोन पेअर आहे त्याच्याकडे. ऑलरेडी त्याच्यावरती 2 लोन पेअर असतात प्लस याच्यावरती एक एक्स्ट्रा लोन पेअर आहे आणि त्यामुळे हा निगेटिव्ह चार्ज आहे. पहा याचं काय करायचं आता? ऑक्सिडेशन करायचं. ऑक्सिडेशन म्हणजे काय? तर लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे काय होणार? पहा हा ऑक्सिजन काय करेल? पहा हे 2 आणि हे 2 टोटल किती झाले? 6 इलेक्ट्रॉन झाले. तर त्या 6 इलेक्ट्रॉनपैकी तो 1 इलेक्ट्रॉन काय करतो? तो लॉस करतो. म्हणजे 1 इलेक्ट्रॉन जर यानं लॉस केला तर काय होणार? पहा एकच इलेक्ट्रॉन बाहेर पडला आहे. म्हणजे इथं काय शिल्लक राहिलं सांगा? CH3 पुढे C डबल बॉन्ड O यातला 1 इलेक्ट्रॉन गेला. म्हणजे इथं काय राहिला? हा 1 इलेक्ट्रॉन राहिला. आणि त्याच्या आधीच्या ह्या 2 लोन पेअर ते मी आता दाखवत नाही आहे. समजलं सर ना? तर हे झालं फर्स्ट तयार कार्बॉक्झी फ्री रॅडिकल. मला सांगा एखाद्या ॲटमवरती एखाद्या स्पेसिसवरती असा सिंगल डॉट असेल, असा सिंगल इलेक्ट्रॉन असेल तर त्याला आपण काय म्हणतो? फ्री रॅडिकल म्हणतो. काय म्हणतो? फ्री रॅडिकल म्हणतो. समजलं सर ना? तर हे काय तयार झालं? फ्री रॅडिकल. कार्बॉक्झी फ्री रॅडिकल. नंतर काय करायचं? पहा हा जो फ्री रॅडिकल आहे तोच मी इथे लिहितोय. दुसरा कोणता लिहित नाही. तोच इथं तयार झालेला तोच लिहितोय मी इथं. CH3C डबल बॉन्ड O पहा हा फ्री रॅडिकल. आता पहा काय होणार? तर कार्बन आणि कार्बनमध्ये हा जो बॉन्ड आहे तो बॉन्ड काय होतो? ब्रेक होतो. पहा ह्या बॉन्डमध्ये पण 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. त्यातला 1 इलेक्ट्रॉन कोण घेतो? हा कार्बन ॲटम. आणि 1 इलेक्ट्रॉन घेतो हा कार्बन ॲटम. मग सांगा पुढे काय तयार होणार? CH3. पहा ह्या कार्बन ॲटमवरती ह्या बॉन्डमधला 1 इलेक्ट्रॉन येणार. तो मी हा इलेक्ट्रॉन लिहिला प्लस यातला 1 इलेक्ट्रॉन ह्या कार्बन ॲटमनं घेतला C. हा C डबल बॉन्ड O ॲज इट इज आहे. पहा ह्या कार्बन ॲटमनं 1 इलेक्ट्रॉन घेतला. तो मी हा इलेक्ट्रॉन दाखवतो आहे. कार्बन ऑक्सिजनमध्ये ऑलरेडीच काय येतं? सिंगल बॉन्ड. ह्या ऑक्सिजन ॲटमवरती पण काय आहे? सिंगल इलेक्ट्रॉन आहे. समजलं? पहा कार्बनकडे 1 इलेक्ट्रॉन, ऑक्सिजनकडे 1 इलेक्ट्रॉन. मग मला सांग हा इलेक्ट्रॉन इथे शेअर करेल, हा ऑक्सिजन इथं इलेक्ट्रॉन शेअर करेल आणि त्यामुळे कार्बन आणि ऑक्सिजनच्या मध्ये काय तयार होईल? डबल बॉन्ड तयार होईल ना. ह्या 2 इलेक्ट्रॉनमुळे कार्बनकडे 1 होता, ऑक्सिजनकडे 1 होता. दोघांनी शेअर केला, दोघांच्यामध्ये कोव्हलंट बॉन्ड तयार झाला. आता मला सांग हे जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर कोणतं आहे? CO2 आहे का नाही?
सी डबल बॉन्ड ओ, सी डबल बॉन्ड ओ, मग त्याच्याऐवजी आपण हे असं लिहू शकतो CO2. काय डाऊट याच्यामध्ये? हां, हा काय तयार झाला सांगा? CH3. CH3 म्हणजे काय? मिथाईल. आणि याच्यावरती आता सिंगल डॉट आहे, त्यामुळे आपण याला काय म्हणणार? फ्री रॅडिकल, मिथाईल फ्री रॅडिकल. समजलं सर्वांना? आता मला सांगा, हे आपण किती घेतले होते? 2 घेतले होते ना? हे आपण किती घेतले होते? 2 घेतले होते. वॉटर किती घेतले होते आपण? 2 घेतले होते. मग हे जर 2 घेतले तर हे किती तयार होणार? 2 तयार होणार. हे किती तयार होणार? 2. हे किती तयार होणार? 2. हे किती तयार होणार? 2. समजलं? आता मला सांग, हे किती आहेत? 2 आहेत ना? हे 2 घेतले होते तर काय तयार होणार? मग हे सुद्धा 2 तयार होणार. इथे इलेक्ट्रॉन किती बाहेर पडणार? 2. पुढे पहा, हे सुद्धा किती तयार होणार? 2. हे किती तयार होणार? 2 मिथाइल फ्री रॅडिकल. CO2 किती तयार होणार? 2. आठवतं का? CO2 2 तयार होत होते. 2 CO2 ते हे 2 CO2. येते लक्षात? NaOH किती तयार होते? 2 NaOH तयार होते. पहा, हे 2 Na+ आणि हे 2 OH- म्हणजे काय तयार होणार? Na+ आणि OH- काय तयार होणार? NaOH तयार होणार. किती NaOH? 2 NaOH. इथे तर तुम्हाला जे 4 प्रॉडक्ट तयार होत होते त्यातले 2 तर तुम्हाला समजले. 2 CO2 आणि 2 NaOH. राहिले काय? आपला अल्केन आणि H2. पहा, ते कसे तयार होतात? आता मला सांग, इथे मिथाइल फ्री रॅडिकल किती आहेत? 2 आहेत. ते मी असे लिहू शकतो, CH3 डॉट प्लस CH3 डॉट. आहेत ना 2 मिथाइल फ्री रॅडिकल? हेच 2 मिथाइल फ्री रॅडिकल, फक्त सिंपल फॉर्ममध्ये लिहिलं. याच्याकडे 1 इलेक्ट्रॉन आहे, याच्याकडे 1 इलेक्ट्रॉन आहे. सांग, CH3 आणि CH3 मध्ये काय तयार होईल? सिंगल बॉन्ड तयार होईल. CH3 सिंगल बॉन्ड CH3 आणि हा तयार झाला आपला अल्केन. कोणता? इथेन. आठवतं ना, जेव्हा आपण सोडियम ॲसिटेटचं इलेक्ट्रोलायसिस करत होतो तेव्हा काय तयार झाला होता? इथेन तयार होता. पाठीमागं जाऊन तुम्ही एक्झाम्पल फर्स्ट पहा, काय तयार झालं होतं? इथेन तयार झाला होता. पहा, अशा पद्धतीने हा काय तयार होतो? इथेन तयार होतो. पहा, का रिएक्शन लिहू मी इथं? पहा, पाठीमागं रिएक्शन आपण अशी लिहिली होती. पहा, पाठीमागं रिएक्शन आपण अशी लिहिली होती, 2CH3 COO NaO- Na+ प्लस 2H2O. ॲरोवरती आपण काय लिहिलं होतं? इलेक्ट्रोलायसिस असं लिहिलं होतं. इलेक्ट्रोलायसिस प्लस काय तयार झालं होतं? इथेन तयार झालं होतं. इथेन प्लस काय तयार झालं होतं? 2CO2 प्लस 2 NaOH प्लस H2. अशीच रिएक्शन लिहिली होती ना आपण? हां, आता पहा, हे 2 CO2 तयार झाले, हे 2 CO2, हे 2 CO2. इथेन तयार झाला. CH3 सिंगल बॉन्ड CH3. मला सांगा, कोणत्या इलेक्ट्रोडवरती इथेन तयार झाला आहे? हा कोणता इलेक्ट्रोड आहे? ॲनोड आहे ना. म्हणजे अल्केन नेहमी कुठे तयार होतो? तर अल्केन नेहमी कुठे तयार होतो? ॲट ॲनोड. ॲट ॲनोड. आणि मला सांगा, हा जो अल्केन आहे तो अल्केन कोणता आहे? सिमेट्रिकल आहे. बरोबर, तुम्ही इथून काट मारा, तो 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड होईल अँड दिस इज कॉल्ड सिमेट्रिकल अल्केन. आणि अल्केन नेहमी कुठे तयार होतो? ॲट ॲनोड. 2 इलेक्ट्रोड आहेत, एक आहे ॲनोड, दुसरा आहे कॅथोड. अल्केन कुठे तयार होतो? अल्केन तयार होतो ॲनोडवरती. समजलं सर्वांना? हे आता नीट लक्ष द्या. पहा, इथे काय तयार झालं आहे? फ्री रॅडिकल तयार झालं आहे अँड दिस इज रिएक्शन इंटरमिडिएट. हा आपला काय आहे? रिएक्शन इंटरमिडिएट. सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे म्हणजे हा फ्री रॅडिकल. मला सांग, CH3 वरती काय आला आहे? सिंगल डॉट आला आहे. मला सांग, हेच एक्झाम्पल आहे. पाहते, हा बॉन्ड ब्रेक करा आणि याच्यावरती डॉट द्या. किती मिथाइल फ्री रॅडिकल तयार झाले? 2. पहा, मग कोणता मिथाइल फ्री रॅडिकल म्हणजे कोणता फ्री रॅडिकल तुम्ही तयार करणार? पहा, हा जो COONA आहे ना, COONA, त्याला जो कार्बोनेटम अटॅच आहे, COONAला जो कार्बोनेटम अटॅच आहे त्या कार्बोनेटमवरती काय तयार करायचा? फ्री रॅडिकल तयार करायचा. म्हणजे तुम्हाला नीटमध्ये आणि JEEमध्ये जे क्वेश्चन्स येतात ते क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी एकदम इझी जाणार. एकदम इझी जाणार तुम्हाला. फक्त लक्षात की फ्री रॅडिकल कशावरती तयार होतो? सिंगल डॉट कोणत्या कार्बोनेटमवरती येतो? कोणत्या कार्बोनेटमवरती येतो? जो कार्बोनेटम COONAला अटॅच आहे त्या कार्बोनेटमवरती सिंगल इलेक्ट्रॉन येतो. समजले सर्वांना? तर ही झाली आपली ॲनोडवरची रिएक्शन. तर ही नोट करून घ्या. आपण पाहूया कॅथोडवरची रिएक्शन. नोट करा, व्हिडिओ पॉज करा आणि हे नोट करा. व्हिडिओ पॉज करा. केला व्हिडिओ पॉज? लिहून घ्या. हां, आपण पाहूया कॅथोडवरची रिएक्शन. इथपर्यंत समजलं ना सर्वांना? हां, आपण पाहूया आता ॲट
एकदम सिम्पल आहे पहा. ॲट कॅथोड कॅथोडवरती चार्ज कोणता आहे? निगेटिव्ह चार्ज. आणि कॅथोडवरती नेहमी रिएक्शन कोणती होत असते? याच्या बरोबर अपोजिट, ऑक्सिडेशनच्या बरोबर अपोजिट रिडक्शन. आणि रिडक्शन म्हणजे काय सांगा? तर गेन ऑफ इलेक्ट्रॉन असतो. जसं ऑक्सिडेशन म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन असतो, तसं रिडक्शन म्हणजे काय? तर गेन ऑफ इलेक्ट्रॉन घेतले जातात. ऑक्सिडेशन म्हणजे काय? इलेक्ट्रॉन दिले जातात. रिडक्शन म्हणजे काय? इलेक्ट्रॉन घेतले जातात. आता पहा, कॅथोडवरती चार्ज कोणता आहे? निगेटिव्ह चार्ज आहे. इथे H प्लस आहे. एचवरती चार्ज कोणता आहे सांगा? पॉझिटिव्ह चार्ज आहे. याच्यामध्ये H प्लस पण आहे ना, तर याच्यामध्ये काय आहे? H प्लस पण आहे. एचवरती चार्ज कोणता आहे? पॉझिटिव्ह चार्ज. आणि त्यामुळे तो जाणार कोणाकडे? निगेटिव्हकडे जाणार, मूव्ह होणार निगेटिव्हकडे, कॅथोडकडे. मग सांगा रिएक्शन काय होणार? इथे रिएक्शन काय होणार? इथेच लिहितो मी. कॅथोडकडे कोण जाणार? H प्लस जाणार. प्लस हा H प्लस काय करणार? ॲनोडवरती जे ऑक्सिडेशन झालं होतं त्यामध्ये किती इलेक्ट्रॉन लूज झालेत? 2 इलेक्ट्रॉन लूज झालेत. येते लक्षात? तर इथे मी काय करतोय? 1 इलेक्ट्रॉन घेतोय. मला सांगा किती H प्लस तयार झालेत रे? 2 H प्लस तयार झालेत. त्यामुळे मी काय करतो? इथं 2 H प्लस लिहितो. किती इलेक्ट्रॉन लूज झालेत? 2 इलेक्ट्रॉन लूज झालेत. मग काय करणार? H प्लस काय करेल? 1 इलेक्ट्रॉन गेन करेल आणि काय तयार करतो? H. दुसरा H प्लस दुसरा इलेक्ट्रॉन घेईल आणि काय तयार करतो? Hवरचा पॉझिटिव्ह चार्ज निघून जाणार, कारण त्यानं इलेक्ट्रॉन गेन केला आहे. पॉझिटिव्ह जेव्हा इलेक्ट्रॉन गेन करतो ना, तेव्हा तो पॉझिटिव्ह चार्ज कमी होत जातो. एक पॉझिटिव्ह चार्ज आहे, 1 इलेक्ट्रॉन गेन केला, न्यूट्रल झाला. आलं लक्षात? हेच 2H आपण असे लिहू शकतो. H2. हा तयार झाला तुमचा H2. समजलं सर ना? मग H2 कुठे तयार होतो? तर H2 तयार होतो कॅथोडवरती. अल्केन तयार होतो ॲनोडवरती. H2 तयार होतो कॅथोडवरती. किती प्रोडक्ट तयार झाले सांगा? 3 तर समजले. हा CO2, हा इथेन आणि हा H2. राहिला कोणता प्रोडक्ट? NaOH. इथे काय आहे? Na प्लस OH मायनस. Na प्लस किती आहेत? 2 Na प्लस आहेत. OH मायनस किती आहेत? 2 OH मायनस आहेत. काय तयार होणार मग? 2 NaOH. आता हा स्ट्रॉंग बेस आहे. स्ट्रॉंग बेस आहे तो नेहमी आयनच्याच फॉर्ममध्ये राहणार. Na प्लस OH मायनस. फक्त आपण रेशोमध्ये ते असं दाखवलं आहे NaOH. तर हे होतं मेकॅनिझम ऑफ कोब्स इलेक्ट्रोलायसिस मेथड. समजले? ॲनोड आणि कॅथोड. फक्त इथं तुम्हाला काय ठेवायचं आहे? तर अल्केन कुठे तयार होतो? ॲनोडवरती का कॅथोडवरती? तर अल्केन तयार होतो ॲनोडवरती. H2 कुठे तयार होतो? H2 कुठे तयार होतो? कॅथोडवरती. CO2 कुठे तयार होतो? ॲनोडवरती. समजलं? नोट करा हे. इथे तुम्हाला 2 क्वेश्चन दिलेले आहेत. त्यातला एक क्वेश्चन मी सॉल्व करून देतो आहे आणि सेकंड क्वेश्चन हा तुम्ही घरी सॉल्व करायचा आहे. होमवर्कसाठी तुम्हाला हा क्वेश्चन आहे. मी हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करून देतो. क्वेश्चन काय आहे ते आपण पाहूया. कोब्स सिंथेसिस ऑफ सोडियम सॉल्ट ऑफ ब्युटॅनॉइक ॲसिड टू गिव्ज. म्हणजे सोडियम सॉल्ट ऑफ ब्युटॅनॉइक ॲसिडचं कोब सिंथेसिस केल्यानंतर कोणता कंपाऊंड तयार होईल ते विचारले. काय विचारले आपल्याला? सोडियम सॉल्ट ऑफ ब्युटॅनॉइक ॲसिड म्हणजे काय? सोडियम सॉल्ट ऑफ ब्युटॅनॉइक ॲसिड म्हणजे काय? ब्युटॅनॉइक ॲसिड. आधी तुम्हाला ब्युटॅनॉइक ॲसिडचं स्ट्रक्चर काढता आलं पाहिजे आणि नंतर मग सोडियम सॉल्ट ऑफ ब्युटॅनॉइक ॲसिड. इथे वर्ड रूट कोणता आहे? तर इथे वर्ड रूट आहे ब्यूट म्हणजे किती कार्बन? 4. 1 2 3 and 4. आधी आपण काय करूया? ब्युटॅनॉइक ॲसिड काढूया. ॲसिड म्हणजे काय? तर COOH. इथे काय देणार तुम्ही? कार्बन सिंगल बॉन्ड. याला किती व्हॅलन्स कमी आहे? 2. याला 2 कमी आहे, याला 3 कमी आहे. अँड दिस इज कॉल्ड ब्युटॅनॉइक ॲसिड. याला काय म्हणतो आपण? ब्युटॅनॉइक ॲसिड. आपल्याला काय तयार करत आहे? सोडियम सॉल्ट म्हणजे काय? तर याची रिएक्शन तुम्हाला फर्स्ट सोडियमसोबत करावं लागेल किंवा NaOH सोबत करावं लागेल. हा H जाणार, त्या ठिकाणी हा सोडियम येणार. म्हणजे काय तयार झालं? CH3 CH2 CH2 COONA. हा तयार झाला तुमचा सोडियम सॉल्ट ऑफ ब्युटॅनॉइक ॲसिड. पुढे याचं काय करायचं आहे? कोब्स सिंथेसिस करायचं आहे, म्हणजेच इलेक्ट्रोलायसिस करायचं आहे. कोब्स सिंथेसिस म्हणजे काय? तर इलेक्ट्रोलायसिस. आता आपण मेकॅनिझम पाहिलं होतं. त्या मेकॅनिझममध्ये काय तयार होते? फ्री रॅडिकल तयार होते. काय तयार होते? फ्री रॅडिकल. कोणत्या फ्री रॅडिकल तयार करायचा? कोणत्या कार्बन ॲटमवरती सिंगल इलेक्ट्रॉन द्यायचा? COONA.
इथे लक्षात पहा, हा जो COON ज्या कार्बन ॲटमला अटॅच आहे ना, म्हणजे ह्या कार्बन ॲटमला अटॅच आहे, तर त्या कार्बन ॲटमवरती तुम्ही काय करताय, सिंगल डॉट द्यायचं आहे. म्हणजे तुमचा काय येणार आहे, याच्यावरती सिंगल डॉट येणार आहे, त्याच्यावरती सिंगल इलेक्ट्रॉन येणार आहे. म्हणजे काय तयार झालं इथं पहा, CH3 CH2 CH2 याच्यावर त्याला हा सिंगल इलेक्ट्रॉन. पण तुम्हाला हे माहिती आहे ना की कोब्स इलेक्ट्रोलायसिस मेथडमध्ये हा एकच मॉलिक्यूल नाही यूज करत. किती मॉलिक्यूल यूज करतात, हे 2 मॉलिक्यूल यूज करतात. तुम्हाला देतात असं आहे एक मॉलिक्यूल, पण आपण घ्यायचं आहे तिथं सेकंड मॉलिक्यूल. ते आपल्या लक्षात आलं पाहिजे की इलेक्ट्रोलायसिसमध्ये हे 2 मॉलिक्यूल यूज करतात. मग हे फ्री रॅडिकल किती तयार होणार, असे 2 तयार होणार. मग हा झाला फर्स्ट फ्री रॅडिकल आणि इथे लिहितो मी सेकंड फ्री रॅडिकल CH3 CH2 CH2 डॉट. समजलं, ह्या कार्बनकडे 1 इलेक्ट्रॉन आहे, ह्या कार्बनकडे 1 इलेक्ट्रॉन आहे. हे दोघंजण काय करतील, एक इलेक्ट्रॉन शेअर करतील आणि त्यामुळे ह्या दोघांच्यामध्ये काय तयार होणार, सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड तयार होणार. अँड दिस इज मेन कंपाऊंड. कोणतं कंपाऊंड आहे, दिस इज कॉल्ड N हेक्झेन. 6 कार्बन असणार अल्केन आहे, 6. त्यामुळे अल्केन कोणता, हा N हेक्झेन. समजलं सर्वांना. तर सेकंड क्वेश्चन जो आहे तो सेकंड क्वेश्चन तुम्हाला होमवर्कसाठी दिलेला आहे. क्वेश्चन व्यवस्थित रीड करा आणि मग ॲन्सर लिहा. लक्षात आलं. तर इथे आपण कोणता पॉईंट कंप्लीट केला, मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्केन्स. तर याच्यामध्ये आपण टोटल 5 मेथड्स पाहिलेले आहेत. तर इथे आपण हा पॉईंट कंप्लीट केला, मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्केन्स. आपण नेक्स्ट लेक्चरला फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन हा पॉईंट आपण पाहूया. थँक्यू.